हॅलो हाय नमस्ते, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रितेश तामाणेकर ब्लॉग म्हणजेच RT ब्लॉग। तर मित्रांनो, गणपतीचे दिवस जवळ आले आहेत आणि माझा गावी जायचा दिवसही उजाडला आहे। मी पॅकिंग वगैरे केली आहे। आता 4:30ला निघेन, 5:15ची माझी ट्रेन आहे। 4:30ला निघून ट्रेन पकडून गावी जाणार। पाऊसही खूप मोठ्याने सुरू आहे। मला स्टेशनपर्यंत पोचायला तरी पाऊस कमी झाला पाहिजे। एकदम मोठ्याने सर येते आणि मला बॅगे वगैरे भिजवायचे नाही वगैरे भरलेली आहे। आता टाईम व्हायचं बाकी आहे, 4:15 झाले, 4:30 झाले की आपण फायनली स्टेशनवर आलो। प्रगती एक्सप्रेस झाली, याच्या मागे आपली गरीब एक्सप्रेस। येईल थोड्याच प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ट्रेन थोडी यायला लेट झाली कारण एक प्रगती एक्सप्रेस गेली, त्याची कोणीतरी चेन खेचली त्यामुळे ती ट्रेन थोडा वेळ थांबली। सो ह्या ट्रेनमुळे ती ट्रेन पण अडकली। Local arrives on platform number 2 is arriving shortly on platform number 7. Must don't reach bus down. फायनली ट्रेन आली, ट्रेनमध्ये जागा पकडली, माझ्या सीटवर बसलो आणि आता सुखरूप ट्रेन निघाली। गणपती बाप्पा मोरया। ट्रेन खूप स्वच्छ आणि सुंदर आहे। AC ट्रेन, सर्व सुविधा व्यवस्थित आणि हो, ट्रेन संध्याकाळची असल्यामुळे मला नेचर सीन बघायला मिळणे कठीण आहे। रात्रीचे 1:45 झाले, रत्नागिरी आलं आहे आणि सर्व लोक उतरत आहेत। हा माणूस आहे ना, तो मोठमोठ्याने हसतोय, आय थिंक हास्य जत्रा बघतोय। गाडी क्रॉसिंगला थांबली आहे थोडा वेळ, अशीच क्रॉसिंगला कणकवलीला थांबू दे, म्हणजे कणकवलीला उतरता येईल। तर मित्रांनो, 2:30 वाजलेत, मला वाटतं कणकवलीला गाडी थांबणार आहे। फायनली कणकवलीला गाडी थांबली आहे क्रॉसिंगला, तर आम्हाला चान्स भेटला आहे खाली उतरायचं। आम्ही खाली उतरलो कणकवलीला। त्याचा डायरेक्ट स्टॉप मडगाव असल्यामुळे आम्हाला जरा धाकधूक होती की कणकवलीला किंवा कुडाळला, सावंतवाडीला थांबेल की नाही। फायनली कणकवलीला थांबली आहे, सो आम्ही उतरून घेतली। कणकवली स्टेशन आहे। ही एक्सप्रेस गेल्यानंतरच्या मागे गणपती स्पेशल ट्रेन आहे, ती पकडून आम्ही झाराप स्टेशनला उतरलो, जे की आमच्या जवळ आहे। गणपती स्पेशल ट्रेन बऱ्यापैकी सोडल्या आहेत। गणपती स्पेशल ट्रेन फायनली ट्रेन आली आहे।
ती पकडून आम्ही झाराप स्टेशनला उतरू. ट्रेनमध्ये झोपलो, सो मला व्हिडिओज बनवता आला नाही. फायनली मी घरी पोचलो आहे. सकाळचे 5:30 झाले आहेत. घरी कोणी उठलं नाही. मी आईला कॉल केला आहे. आता ती दरवाजा उघडेल. मस्त फ्रेश झालो आणि जो झोपलो तो डायरेक्ट 11:30 वाजता उठलो सकाळी. आणि फायनली असं मी घरी पोचलो. थँक्यू.